साहित्य वर्तुळामध्ये सध्या महाराष्ट्र साहित्य परिषद म्हणजेच मसापच्या निवडणुकीची धामधूर सुरू आहे। मात्र मसापच्या मतदार यादीमध्ये तब्बल 500हून जास्त मृतांची नावं आढळलेली आहेत। तर 16,000 मतदारांच्या यादीमध्ये तब्बल 4,000 नावं दुबार असल्याचा गंभीर आरोप विरोधी पॅनलने केलाय। या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष मिलिंद जोशी विरुद्ध योगेश सोमण यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होतीये। 15 मार्च महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीचा निकाल लागणार आहे। म्हणजे आता 16,000 मतदार सांगितले जातात, पण दुबार आणि मयत असे जर बघितलं तर माझा अंदाज आहे की 4,000 तरी नावं कमी होतील यातली। 12,000च नावं दिसतील तिथं। यांनी काय केले की आम्ही शाखा खूप वाढवल्या असं सांगून वेगवेगळ्या शाखा केल्या, पण पत्ते त्या शहराचे दिले। उदाहरणार्थ नाशिकचं हे बघा, नाशिकमध्ये ज्यांचे पत्ते ते सगळे जलालपूरचे पत्ते।